नमस्कार. आपण पाहताय रत्नापूर न्यूज. अखंड सौभाग्याचं लेणं. लातूर शहरासह ग्रामीण भागात वटपौर्णिमेचा मोठा उत्साह. सुहासिनीने केले वडाचे पूजन. आज ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा सण मानला जाणारा वटपौर्णिमा आज 29 जून सोमवार रोजी पंचांग मुहूर्तानुसार लातूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि 7 जन्माच्या सोबती मिळावा या श्रद्धेने विवाहित महिलांनी सुहासिनीने सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषा परिधान करून नटून थटून वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. महिलांनी वडाच्या झाडाला धागा बांधून प्रदक्षिणा घातल्या, तसेच पूजा साहित्य, फळे आणि नैवेद्य अर्पण केला. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले. त्या स्मरणार्थ हा व्रत केला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला महिलांच्या श्रद्धा आणि परंपरेमध्ये विशेष स्थान आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वडाच्या झाडाचे संवर्धन, वृक्षाचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला. वडाचे झाड केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याने त्याचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. लातूर शहरातील विविध भागासह ग्रामीण परिसरात सकाळपासून वडाच्या झाडाजवळ महिलांची गर्दी दिसून आली. वातावरणात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. काय सांगाल, आज वड सावित्री पौर्णिमा आहे. वड सावित्रीचं महत्त्व काय सांगाल? माझे नाव देविका संतोष कुलकर्णी आहे आणि आजची ही वटसावित्रीची पौर्णिमा आहे ती खास बायकांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. या सणामुळे पती पत्नीच्या नात्यातील विश्वासाचा जो भाग आहे तो अत्यंत दृढ होतो आणि त्यामध्ये ना पारंपरिक ही एक अशी कथा आहे की सत्यवान आणि सावित्री हे दोघे पती पत्नी आणि सावित्रीचे सत्यवानावरती अतिशय मनापासून प्रेम जुळले होते. पण नारदांनी सावित्रीला सांगितलं होतं की पुढे चालून सत्यवानाला ते खूप अल्पायुष्य आहे. पण तरीही सावित्रीने ऐकले नाही. मी करणार तर हाच पती करेल असे सावित्रीने नारदाला सांगितले. त्यानुसार सत्यवानाशी सावित्रीचा विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांनी सत्यवान हा वनामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेला होता. तिथे सत्यवानाला जे आयुष्य आहे तर सत्यवानाला घेऊन जाण्यासाठी यमराज आले. मग यमराजांनी सत्यवानाला ज्यावेळेस दक्षिण दिशेकडे घेऊन जात होते यमराज, त्यावेळेस सावित्री त्यांच्या मागे मागे जात होती आणि नंतर यमांनी सांगितलं की नाही, स्त्री फक्त ही आपल्या पतीसोबत एक पृथ्वीपर्यंतच येऊ शकते, नंतर ती येऊ शकत नाही. पण सावित्रीचा हट्टापुढे यमराजांचं काहीच चाललं नाही. मग यमराज सावित्रीच्या समोर प्रसन्न होऊन सावित्रींना सांगितलं की तुला काय मागायचं, 3 वरदान माग. मग ती पहिल्यांदा मागितली की माझ्या सासू सासऱ्यांचे नेत्रहीन आहेत, त्यांना नेत्रदृष्टी दे. दुसरा वर मागितला की माझ्या सासऱ्यांचं जे राज्य गेलेलं आहे ते राज्य दे. आणि तिसरा वर आहे की सत्यवानाला 100 पुत्राची अपेक्षा आहे तर ती पूर्ण होऊ दे, असे सावित्रीने मागितले. तथास्तु असं यमदेवांनी सांगितल्यानंतर यमराज निघाले. पण यमराजाच्या नंतर तिनं मागणी केली यमराजांना की यमदेवता, तुम्ही मला 100 पुत्रांची आई होण्याचं वरदान दिलेलं आहे आणि ह्या वरदानामध्ये तुम्ही अडकले गेलेलं आहे. त्यामुळं आता सत्यवानाला जिवंत करणार हे तुमच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळं मग सत्यवाना जिवंत करणं हे यमराजा पुढे पर्यायच उरला नाही. मग यमराजांनी सत्यवानाला जिवंत केलं आणि मग हसत सावित्री सत्यवानासोबत पुढे आयुष्य काढलं.